ठाणे महानगरपालिकेमध्ये जेवढे अनधिकृत हुक्का पार्लर आणि बार आहेत त्यामध्ये बऱ्याच अनधिकृत गोष्टी सुरू असून पुढच्या पिढीला हे हानिकारक आहेत. याबाबत तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. आजपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्या विरोधात आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासन कारवाई दरम्यान उपस्थित होते. अशा प्रकारची बांधकामं ज्या ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या सर्व ठिकाणी पूर्ण क्षमतेनं महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करेल अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी दिली आहे. नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे अनधिकृत हुक्का पार्लर्स आहेत, पब्स आहेत, बार्स आहेत, ज्याच्यामध्ये बरेच उद्योग चालतात, व्यवसाय चालतात, तर ते थोडे जे आपली पुढची पिढी आहे त्याला हानिकारक आहे. त्या दृष्टिकोनातून याबाबत तक्रारी देखील प्राप्त होत होत्या. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रारी प्राप्त होत्या. तर आपण आजपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील असे जे व्यवसाय आहेत या विरुद्ध माननीय आयुक्त महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार ही आपण कारवाई सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत समवेत पोलीस प्रशासन, माननीय CP सर, जॉईंट CP सर आज इथं कारवाईस उपलब्ध आहेत. DCP सर या कारवाईस उपलब्ध आहेत. ही कारवाई ही अशा प्रकारची बांधकामं ज्या ठिकाणी चालू आहेत 9 प्रभाग कार्यक्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी पूर्णपणे पूर्ण क्षमतेने महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन फील्डवर उतरलेलं आहे. आणि 9 प्रभाग कार्यालयामध्ये प्रभाग क्षेत्रातील असे जे अवैध बांधकामं किंवा अवैध जे बार आहेत त्याच्या विरुद्ध तिथले परिमंडळ उपायुक्त, तिथले सहाय्यक आयुक्त त्यांच्या नियंत्रणाखाली अशा कारवाया सुरू आहेत. सर, साधारण किती बार पब्स असतील किंवा मग काहीतरी आकडेवारी आली मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेला जाग आली? नाही, आकडेवारी ही आपल्याकडे मागचे काही तक्रारी होत्या त्याच्या अनुषंगाने आपण संकलित केलेली आहे. एक स्ट्रॅटेजिक प्लॅन आउट केलेला आहे. त्याप्रमाणे आपण प्राधान्य ठरवले. त्या प्राधान्याच्या अनुषंगाने आज आपण माजिवडा प्रभाग समिती आहे किंवा वागळे एरिया आहे, वर्तकनगर एरिया आहे, या एरियामध्ये देखील यामध्ये आपण मनुष्यबळ, यंत्रसामग्री ही पूर्ण क्षमतेने 5 JCB आहेत, 1 पोकलेन आहे. यामध्ये आपण TDRF, त्यानंतर आरक्षक आहेत, त्यानंतर ॲम्ब्युलन्स, बाकी सगळी यंत्रणा आपण इथे डिप्लॉय केली आणि पूर्ण क्षमतेने अशा प्रकारची कारवाई जोपर्यंत अशी बांधकाम थांबत नाहीत तोपर्यंत सुरू राहणार आहे. शहरातील काही रेस्टॉरंट आणि बारमध्ये अवैधरित्या मद्याची विक्री होते. त्यामुळे तरुण पिढीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या ठिकाणी काही गैरप्रकार देखील सुरू असतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने यापूर्वी ही कारवाई करण्यात आली होती. अनधिकृत हॉटेलची यादी आयुक्तांना पाठवली होती. त्यानुसार ही कारवाई 9 प्रभागात सुरू करण्यात आली आहे. तरुण पिढी कळत नकळत याकडे आकर्षित होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो. या गोष्टी प्रतिबंधक करण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम राबवत असून याचबरोबर कल्याण, उल्हासनगर, भिवंडी येथील आयुक्तांसोबतही आमचा संपर्क झाला असून तेथे देखील ही मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण सर, कशा प्रकारे कारवाई सुरू आहे आणि पोलिसांच्या वतीनं कशा प्रकारे सहकार्य केलं जातं? शहरामधल्या काही रेस्टॉरंटमध्ये, विशेषतः बारमध्ये हुक्का अवैधरित्या विक्री होते आणि त्यामुळे तरुण पिढी आहे तिचं निश्चितपणे नुकसान होत आहे. आणि त्यानंतर काही गैरप्रकारही अशा बार आणि पब्समध्ये होतात. या तक्रारी वेळोवेळी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने पूर्वी कारवाई करण्यात आली होती, परंतु इफेक्टिव्हली कारवाई होण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच TMCचे आयुक्त यांच्याशी आम्ही म्हणजे सर्वांनी चर्चा करून हे जे अनऑथराइज आणि इलिगल कन्स्ट्रक्ट केलेले जे बार पब आहेत आणि ज्यांनी आतमध्ये सुद्धा बरेच व्हायोलेशन केलेलं आहे अशांची यादी आमच्या संबंधित DCPनी आयुक्तांना पाठवली होती आणि त्यावर जॉईंटली ही कारवाई सुरू झालेली आहे. 9 प्रभागामध्ये ही कारवाई सुरू आहे. आणि अशी जी काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जिथे गैरप्रकार होतात आणि ज्यामुळे अपघाताचे प्रकार होतात किंवा अन्य छेडछाड किंवा इतर प्रकार घडू शकतात आणि तरुण पिढी कळत नकळत याच्याकडे आकर्षित होऊन स्वतःच्या जीवितालाही धोका निर्माण करते आणि त्यांचं पुढचं करिअर आहे त्यालाही कळत नकळत धोका होत असतो. तर त्या गोष्टी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम आम्ही इफेक्टिव्हली राबवत आहोत. ठाण्याबरोबरच कल्याण, उल्हासनगर येथील आणि भिवंडी येथील आयुक्तांशी सुद्धा आमचा संपर्क झालेला आहे आणि तिथे सुद्धा ही मोहीम सुरू केलेली आहे.
थायलंडच्या तरुणीचा 25,000 सौदा होत असल्याचं उघड केल्यानंतर यातील विदेशी दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागानं नुकतीच अटक केली आहे. तिच्या तावडीतून 3 विदेशी पीडितांची सुटका करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये विदेशी महिलेला भारतीय पॅन कार्ड आणि आधार कार्ड पुरवणाऱ्या बागडी अब्दुल्ला साद यालाही अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणात अटक केलेल्या थायलंड देशाच्या दलाल महिलेकडे थायलंडचा पासपोर्ट तसंच बागडी याच्याकडे यमन देशाचा मुदत संपलेला पासपोर्ट आणि व्हिसा मिळालाय. हे दोघेही विनापरवाना भारतात वास्तव्य करत असल्याचं आढळलंय. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यासह भारतीय पारपत्र कायद्याखालीही गुन्हा दाखल झालाय. मूळचा येमेन देशातील बागडी आणि विदेशी तरुणींच्या मदतीनं शरीर विक्रायचा व्यवसाय चालवणारी दलाल महिला यांची ओळख नेमकी कशी झाली, त्यानं तिला कोणाच्या मदतीनं भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड पुरवलं याचा तपास आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून केला जातोय. विदेशी तरुणींना अशा प्रकारे बनावट कागदपत्र तयार करून देणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकरणी पोलीस निरीक्षक वनिता पाटील या अधिक तपास करत आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेतून 2016 ते 2021 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांची देणी पालिकेनं दिली नाहीत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये 7वा वेतन आयोग, 7व्या वेतन आयोगानुसार ग्रॅच्युइटी, रजा विक्री, पेन्शन विक्रीच्या फरकाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे या शेकडो कर्मचाऱ्यांची ससेहेलपूट सुरू असून गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली. रोडे यांनी येत्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचं आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले. 2021 नंतर जे पालिकेचे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यांना सर्व देणी व्यवस्थित देण्यात येत आहेत. मात्र 2016 ते 21 दरम्यान जे कर्मचारी निवृत्त झालेत त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार ग्रॅच्युइटी, पेन्शन विक्री, रजा विक्री आणि इतर थकीत फरक रक्कम मिळाली नाही. याबाबत गेल्या वर्षांपासून हे कर्मचारी पालिका आयुक्त, उपायुक्त, मुख्यालय, अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयात चक्रा मारतात. मात्र त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. विशेष म्हणजे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातही पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष PH पाटील आणि सचिव इजाज पटेल यांनी दिली आहे. दरम्यान गुरुवारी ठाणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेऊन चर्चा केली. कामगारांची देणी थकीत असणं हा त्यांच्यावर अन्याय असून यातून मार्ग काढण्यासाठी येत्या आठवड्यात पालिका उपायुक्त, मुख्यालय, लेखाधिकारी यांची बैठक बोलावणार असून या बैठकीस युनियनच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं आश्वासन रोडे यांनी दिलं आहे.
आमच्या मागण्या, आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असून सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या अजूनपर्यंत मिळत नाही. पहिली मागणी आमची ग्रॅज्युटी मिळण्याबाबत आहे. तर ग्रॅज्युटी अजूनपर्यंत रजेचा पगार नाही दिला, ग्रॅज्युटी नाही दिली. त्याच्यानंतर पेन्शन विक्री ते पण अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. आणि माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो, 15 मार्चला भेटलो. त्याच्यानंतर त्यांनी माननीय उपायुक्त यांच्याकडे, मुख्यालय यांच्याकडे पाठवलं. त्यांना पण आम्ही 3-4 वेळा भेट झाली, आम्ही भेटलो त्यांना. तरी पण आमच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत. तरी आज आम्ही माननीय रोडे साहेब, अतिरिक्त आयुक्त यांना भेटलो आमच्या मागण्यांसाठी. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही मीटिंग ठेवू आणि उपायुक्त आणि त्यांना बोलून मीटिंगमध्ये ठरवून तुम्हाला तुमच्या मागण्या मान्य करून देऊ असे आम्हाला सांगितले. त्यांनी तुम्ही सेवानिवृत्त होऊन किती वर्ष झाली? आम्ही सेवानिवृत्त होऊन कोणी 12-15 वर्ष झालेले आहेत, तर काही 9 वर्ष झालेले आहेत. तर त्यांच्या बाबतीत अजूनपर्यंत त्यांनी काही विचार केलेला नाही. त्याच्या आधी आपण जे परिवहन आणि शिक्षण मंडळ यांना आपण ग्रँट देतो आणि आमच्या आधी त्यांना, आम्हाला न मिळतात आमच्या आधी त्यांना महापालिकेने पेन्शन दिलेले आहे. पेन्शन, ग्रॅज्युटी त्यांना असेल ते फरक. किती कर्मचारी असे आहेत की ज्यांना थकीत रक्कम मिळालेली नाही आणि रकमेचा आकडा किती आहे? आतापर्यंत 3,500 कर्मचाऱ्यांच्या आमच्या थकीत रक्कम राहिलेली आहे. रकमेचा आकडा किती आहे? रकमेचा आकडा प्रत्येकाचे 10,000, कोणाचे 8,000, 8 लाख, 10 लाख असे 8 ते 10 आहेत, 15 लाख असे त्यांचे थकीत रक्कम आहे.